नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी पासून आतापर्यंत सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासक्रमामध्ये भूगोल या विषयाचा आपण स्वतंत्रपणे आतापर्यंत अभ्यास केलेला आहे। अनेक भौगोलिक संकल्पना आपण भूगोलामध्ये शिकलेल्या आहोत। आपली पृथ्वीचं परिवलन, परिभ्रमण, पृथ्वीच्या अवतीभोवती असलेली आवरण, वायूंचं आवरण, मृदेची निर्मिती, खडकांची निर्मिती, मानवी जीवनाचा विकास, प्रगती, आपल्या आजूबाजूच्या निसर्गातून विविध नैसर्गिक संसाधनांचा मानवानं केलेला वापर आणि आपलं जीवन अधिक समृद्ध करण्याचा केलेला प्रयत्न। कधीकधी या नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर किंवा अमर्याद वापर केल्यामुळं ज्या नैसर्गिक आपत्ती आपल्याला सहन कराव्या लागल्या, ज्या नैसर्गिक आपत्तींना आपण तोंड देत आलेलो आहोत, या सर्व घटनांचा आपण आतापर्यंत अभ्यास केलेला। इयत्ता 10वीला आणखी काही अशा भौगोलिक संकल्पनांचा आपण विचार करणार आहोत। नवीन संकल्पना आपण शिकणार आहोत। मित्रांनो, मात्र या संकल्पना शिकताना एका वेगळ्या पद्धतीचा आपण यावर्षी अवलंब करणार आहोत। मित्रांनो, इयत्ता 10वीचं भूगोलाचं पुस्तक आपण सर्वांनी बघितलंच असेल। या पुस्तकामध्ये 2 देशांचा तुलनात्मक अभ्यास दिलेला आहे। यापैकी पहिला देश आहे अर्थातच आपला भारत, आणि दुसरा जो देश आहे तो आहे ब्राझील। तर ब्राझील आणि भारत या 2 देशांच्या संदर्भात, विविध भौगोलिक घटकांच्या संदर्भात आपण तुलनात्मक अभ्यास करत असताना ही काही नवीन भौगोलिक कौशल्य आत्मसात करणार आहोत। मग याच पद्धतीचा अवलंब आपण का करायचा आहे? तर ज्यावेळी प्रदेशांचा तुलनात्मक अभ्यास करत आपण नवीन भौगोलिक कौशल्य शिकतो, तर अशावेळी ही भौगोलिक कौशल्य अधिक दृढ होतात, अधिक चांगल्या प्रमाणात आपल्याला समजतात। एखाद्या प्रदेशातील नैसर्गिक घटक असेल तर ज्यावेळी तुलनात्मक आपण अभ्यास करतो त्यावेळी तो घटक अधिक चांगल्या प्रकारे समजतो। त्या प्रदेशात राहणारी मानव, आजूबाजूच्या परिसरातील घटकांशी मिळतं जुळतं घेऊन जगण्याचं त्यांचं कौशल्य, कधीकधी येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर मानवाला भविष्यकालीन नियोजन करणं सोपं होतं। आणि हे सगळं तुम्हाला कळावं, येणाऱ्या भविष्यकाळामध्ये काही नैसर्गिक आपत्ती किंवा अडचणींचा सामना करण्यासाठी तुम्ही सज्ज व्हावं, ही त्याच्यामागची भूमिका आहे। आणि म्हणून ह्या तुलनात्मक अभ्यासाच्या माध्यमातून आपण काही नवीन कौशल्य शिकणार आहोत। ही कोणती कौशल्य आहेत? तर त्यामध्ये पहिलं कौशल्य आहे निरीक्षण कौशल्य। पहिला जो पाठ आहे क्षेत्रभेट, त्यामध्ये आपण भौगोलिक घटकांचं निरीक्षण कसं करायचं याबद्दलची माहिती घेतलेली आहोत। दुसरं जे कौशल्य आहे, दुसरी जी संकल्पना आहे वर्गीकरण। तर विविध भौगोलिक घटकांचं आपल्याला वर्गीकरण करता आलं पाहिजे। उदाहरणार्थ, आता वर्षभर आपण भारत ब्राझील या 2 देशांच्या संदर्भात अनेक भौगोलिक घटकांच्या संदर्भात वर्गीकरण करणार आहोत, अनेक भौगोलिक घटकांची तुलना करणार आहोत। उदाहरणार्थ, सदाहरित वने आहेत, त्यामधले वृक्ष कोणते आहेत? पानझडी वन आहेत, त्यामध्ये कोणत्या प्रकारचे वृक्ष येतात? मग भारतात कोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत, वनस्पती आहेत? ब्राझीलमध्ये कोणत्या प्रकारचे वृक्ष आहेत, वनस्पती आहेत? असं याचं वर्गीकरण करता आलं पाहिजे। दोन्ही देशांमध्ये काही घटकांबाबतीत तुलना करता आली पाहिजे। उदाहरणार्थ, भारतामध्ये लोकसंख्या जी आहे ती अतिशय जास्त आहे, तुलनेनं ब्राझीलची लोकसंख्या कमी आहे। मात्र भारताची जी साक्षरता आहे त्या तुलनेत ब्राझीलची साक्षरता जास्त आहे। अशा प्रकारे या लोकसंख्या असेल किंवा साक्षरता असेल, लिंग गुणोत्तर असेल, वय गुणोत्तर असेल, याबाबतीत आपण तुलना करण्यास सक्षम होणार आहोत। काही आलेख, आकृत्या आणि नकाशा यांचं आपल्याला वाचन करण्याचं कौशल्य यावर्षी आपण शिकणार आहोत। आता आलेखाचं वाचन म्हणजे काय? तर उदाहरणार्थ, आपल्याला माहीत आहे की भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये अनेक सुप्रसिद्ध, जगप्रसिद्ध अशी पर्यटन स्थळं आहेत, आणि म्हणून दरवर्षी जगभरातील पर्यटक भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांना भेट देत असतात। मग या मुद्द्याच्या आधारे तुमच्यासमोर एक आलेख असेल, खालच्या बाजूला अक्षांशावर सन असतील, 1950, 60, 70, 80 पासून 2000 पर्यंत, आणि डाव्या बाजूला जे पर्यटक भारताला भेट देणारे पर्यटक आणि ब्राझीलला भेट देणारे पर्यटक यांची संख्या, यांची आकडेवारी असेल।
2 रेषा असतील आलेखाच्या, ज्यामध्ये एक रेषा भारतामध्ये भेट देणाऱ्या पर्यटकांची असेल आणि दुसरी असेल ब्राझीलमधील पर्यटक भेट देणारी संख्या दाखवणारी ही आलेख रेषा असेल. हा बहुरेषा आलेख आपल्यासमोर असेल. मग हा आलेख बघितल्यानंतर आपल्याला त्याचं वाचन करून काही प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजे. अगदी सोपं आहे. उदाहरणार्थ, कोणत्या वर्षी ब्राझीलमध्ये सर्वाधिक पर्यटकांनी भेट दिली? भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या कोणत्या वर्षी सर्वात जास्त होती, कोणत्या वर्षी ती कमी होती, किंवा कोणत्या दशकामध्ये पर्यटकांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देता आली पाहिजेत. हे एक उदाहरण झालं. अशा प्रकारे आपल्याला आलेखाचं वाचन करता आलं पाहिजे. काही आकृत्या बघून त्याचं वाचन, त्याची माहिती आपल्याला त्याचं सादरीकरण करता आलं पाहिजे. प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत. त्यानंतर नकाशा वाचन. तर आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा नकाशा दिला जाईल. आता उदाहरणार्थ, भारत या शीर्षकाखाली वाहतूक मार्ग हे हा उद्देश असलेला नकाशा आपल्यासमोर असेल. म्हणजे भारताच्या नकाशामध्ये विविध वाहतूक मार्ग दाखवलेले असतील आणि मग त्यावर आधारित काही प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. उदाहरणार्थ, की भारतामध्ये सर्वात जास्त कोणत्या वाहतूक मार्गांचा वापर केला जातो? आपण सहजपणे उत्तर देऊ शकतो की रस्ते वाहतुकीचा सर्वात जास्त वापर केला जातो. त्यानंतर भारतामध्ये लोहमार्गांचं जे जाळं आहे ते कोणत्या भागात जास्त आहे, दाट आहे, कोणत्या भागात विरळ आहे? तर आपण नकाशा बघितल्यानंतर याचं उत्तर देऊ शकतो की गंगा नदीचा जो मैदानाचा प्रदेश आहे, उत्तर भारतीय मैदान जे आहे ते अतिशय सखल आहे. त्या ठिकाणी लोकवस्ती दाट आहे, शेती उत्पादन भरपूर आहे, जो कच्चा माल म्हणून कारखान्याला पाठवला जातो, प्रवाशांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळं उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये लोहमार्गांचं जाळं दाट आहे. ह्याच्याबरोबर उलटं जम्मू काश्मीरचा पर्वतीय प्रदेश असेल किंवा ईशान्येकडचं डोंगराळ रांग असलेला जो प्रदेश आहे, या ठिकाणी लोहमार्ग करणं अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे. त्यामुळे त्या ठिकाणी ते लोहमार्गाचं जाळं विरळ असेल. अशा प्रकारे आपल्याला नकाशाचं वाचन करता आलं पाहिजे. ह्या संकल्पना आपण यावर्षी अधिक ठळकपणे शिकणार आहोत. आपल्याला मूल्यमापन करता आलं पाहिजे. एखादा घटक समजल्यानंतर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं देता आली पाहिजेत. त्यानंतर एखाद्या भौगोलिक घटनेसंदर्भात व्यवस्थित विश्लेषण करता आलं पाहिजे. आता उदाहरणार्थ, की मागच्या वर्षी सांगली कोल्हापूर परिसरामध्ये कृष्णेला महापूर येऊन गेला. एखाद्या सामान्य माणूस काय सांगेल की पाऊस जास्त पडला त्यामुळे पूर आला. पण एखादा भूगोलाचा विद्यार्थी म्हणून ज्यावेळेला आपण या घटनेकडे बघतो त्यावेळी त्याचं भौगोलिकदृष्ट्या विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे. की कमी काळात केंद्रित झालेला जास्त पाऊस, कोयना जलाशयातून सोडलेला पाण्याचा फ्लो जो आलेला आहे, किंवा पुढच्या भागात अलमटी धरण जे आहे त्यामध्ये पाणी साठल्यामुळे तो फुगवटा जो मागं आलेला आहे, कृष्णा काठावर झालेली अतिक्रमित बांधकामं असतील, अन्य काही घटक त्याला कारणीभूत आहेत. त्यामुळं हा महापूर आला आणि ही समस्या आपल्याला या समस्येला तोंड द्यावं लागलं. अशा प्रकारे महापूर या घटनेचं आपल्याला विश्लेषण करता आलं पाहिजे की याची कारणं कोणती आहेत, कारणमीमांसा करता आली पाहिजे, कार्यकारण संबंध, कार्यकारण भाव सांगता आला पाहिजे. त्याचप्रमाणे एखाद्या भौगोलिक घटनेच्या बाबतीत निष्कर्ष काढता आले पाहिजेत. त्यानंतर बऱ्याच वेळा असं होतं की वर्गामध्ये शिक्षक तुम्हाला काही प्रश्न विचारतात, बऱ्याच वेळा त्याचं उत्तर आपल्याला माहिती असतं पण ते व्यवस्थित सांगता येत नाही. मित्रांनो, भूगोल हे एक शास्त्र आहे, हे एक विज्ञान आहे, त्याच्यामध्ये लॉजिक आहे. उदाहरणार्थ, आपल्या महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरला प्रचंड पाऊस पडतो, मात्र त्याच्या जवळच असलेल्या पलीकडच्या वाई या ठिकाणी अतिशय कमी पाऊस पडतो. तर या संदर्भात जर प्रश्न विचारला गेला तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की बाष्पयुक्त वारे जे येतात ह्या महाबळेश्वरला सह्याद्रीच्या रांगांना तटतात, प्रचंड पाऊस पडतो आणि बाष्पीभवन शक्ती त्यांची कमी झाल्यामुळे हे वारे बाष्पीभूत तसेच पुढे निघून जातात आणि मग वाईला पाऊस कमी पडतो किंवा पडत नाही आहे आणि तो पर्जन्यछायेचा प्रदेश बनतो. त्यामुळं अतिशय जवळ असलेल्या 2 ठिकाणांमध्ये पावसामध्ये हे अंतर आहे. हाच नियम मेघालयामध्ये लागू होतो की ज्या ठिकाणी चेरापुंजी आणि मावसीनाम या ठिकाणी जगातला सर्वाधिक पाऊस, जगातली सर्वाधिक पावसाचं ठिकाण आहे मावसीनाम, आणि त्याच्यात थोडंसंच पुढं शिलाँगला मात्र पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. तरी असं का होतं याचं भौगोलिक संकल्पनांच्या माध्यमातून आपल्याला व्यवस्थित सादरीकरण करता आलं पाहिजे. ह्याच घटनेचा उल्लेख करून असंही सांगता येईल की कोणत्याही भौगोलिक घटनेचा आपल्याला चिकित्सकपणे विचार करता आला पाहिजे. जसं आपण डॉक्टरकडे जातो
आणि डॉक्टर मला हे असं हा त्रास होतो, तर डॉक्टर तुम्हाला चिकित्सकपणे काही प्रश्न विचारतात, त्याची कारणं काय आहेत हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. तशा प्रकारे आपल्याला भूगोलाच्या बाबतीत चिकित्सकपणे विचार करता आला पाहिजे. तर ही जी भौगोलिक ह्या संकल्पना आहेत, ही कौशल्य आपल्याला ह्यावर्षी भारत आणि ब्राझील या 2 देशांच्या संदर्भात तुलनात्मक अभ्यास करत असताना आपल्याला शिकायचे. मित्रांनो, आपण यावर्षी काय शिकणार आहोत, कोणती कौशल्य शिकणार आहोत हे अभ्यासलं. मग अशा प्रकारे तुलनात्मक अभ्यासच का करायचा आहे, तर त्याचं कारण असं आहे की कोणत्याही प्रदेशाचा तुलनात्मक अभ्यास केला तर त्या प्रदेशातल्या भौगोलिक घटकांचं ज्ञान हे चांगल्या प्रकारे आपल्याला आत्मसात करता येतं. उदाहरणार्थ, एखाद्या प्रदेशातील लोकजीवन आजूबाजूच्या परिस्थितीला मिळतं जुळतं घेऊन जगण्याची जी धडपड असते मानवाची, कधीकधी येणाऱ्या समस्या, काही नैसर्गिक समस्या, नैसर्गिक आपत्ती येतात, त्यावेळी मानवानं त्याला कशा प्रकारे तोंड दिलेलं आहे, ह्या घटना ज्यावेळेला आपण समजून घेतो, तर तुम्ही विद्यार्थी दशेत आहात, भविष्यकाळामध्ये अशा प्रकारच्या आपत्ती आल्या किंवा अशा प्रकारच्या घटना भविष्यकाळात घडू नये म्हणून तुम्ही प्रिकॉशन घेऊ शकता, पूर्वनियोजन करू शकता, आणि म्हणून अशा प्रकारे तुलनात्मक अभ्यास आपण यावर्षी करायचा. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण या पाठाची प्रस्तावना बघितलेली आहे की आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करत आहोत. मी पुन्हा म्हटलं की यावर्षी भारत आणि ब्राझील या 2 देशांचा अभ्यास करायचा आहे. तर सुरुवातीला पुस्तकात आपण जर बघितलं तर ह्या 2 देशाचे राष्ट्रध्वज दाखवलेले आहेत आणि त्याच्या खाली 3 सूचक अशी विधानं केलेली आहेत. आपल्याला आपला राष्ट्रध्वज माहीत आहे. आपल्या राष्ट्रध्वजाचं नाव आहे तिरंगा, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ट्राय कलर. आपल्याला माहीत असेल की कोणत्याही देशाचा राष्ट्रध्वज जो असतो त्याला एक विशिष्ट नाव असतं. जसा ब्रिटिशांचा युनियन जॅक आहे तसा आपला आहे तिरंगा. भारताच्या बाबतीत 3 काही सूचक विधान जी दिलेली आहेत पुस्तकामध्ये, त्यातलं पहिलं विधान असं आहे की भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा 2ऱ्या नंबरचा देश आहे. म्हणजे चीन जर सोडला तर आपण लोकसंख्येच्या बाबतीत 2ऱ्या क्रमांकावर आहोत. मित्रांनो, दर 10 वर्षांनी आपल्या देशामध्ये जनगणना होत असते. खरं तर 1921 मध्ये आपण जनगणनेचे निष्कर्ष मांडणार होतो. या 2020च्या एप्रिल आणि मे महिन्यात जनगणना होऊन ती आकडेवारी 2021 मध्ये जाहीर करायची होती, पण कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं ही गोष्ट थोडीशी स्थगित झालेली आहे. तरीसुद्धा सध्या भारताची लोकसंख्या जी आहे ती 130 कोटीपेक्षाही जास्त आहे. 2 नंबरला आपण आहोत लोकसंख्येच्या बाबतीत. त्यानंतर भारताच्या बाबतीतली एक महत्त्वाची घटना म्हणजे भारत हा मसाल्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. भारतीय जेवण आणि मसाले हे आपण वेगळे करूच शकत नाही. आपल्या या मसाल्यांची कीर्ती फक्त भारतातच नाही आहे, तर अतिशय जगभर सर्वदूर पसरलेले आहे. आपल्याला माहीत आहे की ब्रिटिश जे भारतामध्ये आले पहिल्यांदा, हे मसाल्याच्या शोधात आले. मसाल्यांचा व्यापार करायला म्हणून ते भारतामध्ये आले, व्यापारी म्हणून आले, आणि नंतर ते इथलेच राज्यकर्ते बनले. त्यांनी आपल्या देशावर 150पेक्षाही जास्त वर्ष राज्य केलं. त्यामुळे मसाले जे आहेत हे भारतीय इतिहासामध्ये किती महत्त्वाचे आहेत आपण लक्षात घेऊ शकतो. त्यानंतर एक वेगळा घटक आहे की क्रिकेट. आता या शब्दाबद्दल आपल्याला वेगळं काही सांगायची गरज नाही आहे. आपण सर्व भारतीय लोक क्रिकेटचे ठार वेडे लोक आहोत. भारतीय क्रिकेटनं सचिन तेंडुलकर, विराट कोहली, MS धोनी असेल, सुनील गावस्कर किंवा कपिल देव यासारखे अतिशय श्रेष्ठ क्रिकेटपटू जगाला दिलेले आहेत. क्रिकेटबद्दल किती सांगावं तेवढं कमी आहे. अतिशय सर्वात जास्त लोकप्रिय खेळ हा क्रिकेट आहे. आता आपण ब्राझीलचा विचार करू. ब्राझीलबद्दल 3 विधानं कोणती आहेत बघा. ब्राझीलमध्ये सांबा नावाचा एक नृत्य प्रकार आहे, तो तिथं अतिशय लोकप्रिय आहे. कोणत्याही प्रदेशामध्ये त्या प्रदेशाचा एक विशिष्ट लोकप्रिय असा नृत्य प्रकार असतो. जसं महाराष्ट्राचं लावणी नृत्य आहे, पंजाबचा भांगडा असेल किंवा गुजरातचं गरबा नृत्य असेल, तसं ब्राझीलमध्ये सांबा डान्स किंवा सांबा नृत्य प्रकार हा अतिशय लोकप्रिय आहे. ब्राझीलमध्ये कॉफीचं उत्पादन अतिशय मोठ्या प्रमाणात होतं, आणि ते इतकं होतं की जगातला ब्राझील हा सर्वात जास्त कॉफी उत्पादन करणारा देश आहे. खूप मोठ्या प्रमाणात ब्राझील कॉफीची निर्यात करतो. आता याच मुद्द्याच्या बाबतीत भारताच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर भारतामध्ये चहाचं उत्पादन प्रचंड प्रमाणात होतं. जगात सर्वात जास्त चहा उत्पादन भारतामध्ये होतं. आपणही जगातल्या अनेक देशांमध्ये चहा
निर्यात करतो. आसामचा प्रदेश असेल, दार्जिलिंगचं खोरं असेल, केरळ, तामिळनाडूमध्ये उटीचा भाग असेल, या ठिकाणी चहाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. तर ब्राझीलला जगाचा कॉफी पॉट असं म्हणलं जातं, कारण इतका मोठ्या प्रमाणात कॉफीचं उत्पादन ब्राझीलमध्ये होत असतं. आणि जसं भारतामध्ये क्रिकेटचं जे स्थान आहे तेच स्थान ब्राझीलमध्ये फुटबॉल आहे. फुटबॉलची ही ब्राझीलचे लोक फुटबॉलचे फार वेडे आहेत. अनेक श्रेष्ठ खेळाडू ब्राझिलियन फुटबॉलनं जगाला दिलेले आहेत. फुटबॉल हे ब्राझीलमध्ये एवढं लोकप्रिय आहे की फुटबॉलचा संघ जो आहे त्यातले जे खेळाडू आहेत, इव्हन भारतातसुद्धा याचे काही बरेचसे फॅन आहेत. खास करून पश्चिम बंगाल, पश्चिम बंगाल, गोवा, काही प्रमाणात केरळमध्ये वगैरे फुटबॉलचे सामने वगैरे आयोजित केले जातात. फुटबॉल हा या ठिकाणी लोकप्रिय खेळ आहे. मित्रांनो, आता आपण या पाठाचं जे नाव आहे स्थान, विस्तार आणि सीमा, या संदर्भात भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. त्यापैकी पहिला जो मुद्दा आहे की पृथ्वी तलावर, या पृथ्वीवर भारताचं आणि ब्राझीलचं स्थान कुठं आहे ते आपण आता बघूया. मित्रांनो, पृथ्वीगोलाचा जर आपण अभ्यास केला तर असं लक्षात येईल की ह्या पृथ्वीगोलावर हे जे वृत्त आहे हे आहे विषुववृत्त आणि हा आहे आपला भारत. तर विषुववृत्ताच्या पूर्णपणे उत्तर गोलार्धामध्ये भारताचं स्थान आहे. आणि आता आपण जर ब्राझीलचा विचार केला तर ब्राझील हा विषुववृत्ताच्या बहुतांश ब्राझीलचा भाग हा विषुववृत्ताच्या खाली येतो. म्हणजे ब्राझील हा दक्षिण गोलार्धात आहे, त्याचा फक्त थोडासाच भाग हा उत्तर गोलार्धात आहे. तर आपण आता दक्षिण आणि उत्तर गोलार्धामध्ये भारत आणि ब्राझील यांची रचना यांचं स्थान कसं आहे ते आपण आता बघितलं. मित्रांनो, आपल्यासमोर हा पृथ्वीगोल आहे. आता पृथ्वीवर भारत आणि ब्राझील या दोन देशांचं स्थान कुठं आहे आपण याचा अभ्यास करायचा आहे. तर हे आहे विषुववृत्त. आता हा आहे भारताचा नकाशा. म्हणजे विषुववृत्ताच्या पूर्णपणे वर भारत दिसतोय. याचा अर्थ की भारताचं स्थान हे पृथ्वीगोलावर उत्तर गोलार्धात भारत आहे. आता ब्राझीलचा जर आपण अभ्यास केला तर विषुववृत्ताच्या ब्राझीलचा उत्तरेकडचा खूप थोडासा प्रदेश विषुववृत्ताच्या वर आहे आणि बहुतांश ब्राझील हा विषुववृत्ताच्या दक्षिण भागात आहे. म्हणजे ब्राझीलचा बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धात आहे आणि भारत हा पूर्णपणे उत्तर गोलार्धात आहे. त्याचप्रमाणे हा इंग्लंड आहे आणि इथून इंग्लंडमधल्या ग्रीनिच्या शहरातून जे मूळ रेखावृत्त गेलेलं आहे, 0° रेखावृत्त ज्याला म्हणतो आपण, तर ह्या 0° रेखावृत्ताच्या पूर्णपणे पूर्व गोलार्धामध्ये भारत आहे. तर ह्या मूळ रेखावृत्ताच्या पूर्णपणे पश्चिम गोलार्धामध्ये ब्राझील हा देश आहे. आता आपण भारताचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्तीय विस्तार याचा अभ्यास करू. भारताच्या दक्षिणेला विषुववृत्त असल्यामुळं, म्हणजेच भारत हा पूर्ण उत्तर गोलार्धात असल्यामुळं दक्षिणेकडून जसं आपण उत्तरेकडे जाऊ तसं अक्षवृत्तीय मूल्य हे वाढत जातं. आपण भारताची मुख्य भूमी जर बघितली तर या ठिकाणी कन्याकुमारी इथून भारताचं क्षेत्र सुरू होतं आणि या ठिकाणी ही जी ठळक रेष दिसते हे अक्षांश आहेत 8° आणि 4 मिनिटे उत्तर अक्षांश. या अक्षांशापासून भारताचा दक्षिण उत्तर विस्तार सुरू होतो. दक्षिणेकडून आपण उत्तरेकडे जातो आणि या ठिकाणी भारताचं सर्वात उत्तरेकडचं जे टोक आहे या ठिकाणी हा अक्षवृत्तीय विस्तार आहे 37°6 मिनिटे उत्तर अक्षवृत्ती. म्हणजे 8°4 मिनिटे उत्तर अक्षवृत्ती ते 37°6 मिनिटे उत्तर अक्षवृत्ती, याप्रमाणे भारताचा दक्षिण उत्तर विस्तार आहे. मात्र हा जो विस्तार आहे हा मुख्य भूमीचा विस्तार आहे. भारताच्या मालकीची या ठिकाणी बंगालच्या उपसागरात अंदमान आणि निकोबार बेटे आहेत. यापैकी निकोबार बेटांमध्ये इंदिरा पॉईंट हे भारताचं सर्वात दक्षिणेकडील टोक आहे आणि इथील या ठिकाणचं अक्षवृत्तीय स्थान बघितलं तर ते आहे 6° आणि 45 मिनिटे उत्तर अक्षवृत्ती. हे आपल्याला माहीत असू दे. आता भारताचा पूर्व पश्चिम विस्तार जो रेखावृत्ताच्या माध्यमातून आपण समजून घ्यायचा आहे. भारत हा पूर्णपणे पूर्व गोलार्धात असल्यामुळे भारताचं रेखावृत्तीय मूल्य जे आहे ते पश्चिमेकडून जसं आपण पूर्वेकडे जाऊ तसं ते वाढत जातं.
भारताचं सर्वात पश्चिमेकडचं जे टोक आहे ते गुजरातच्या सीमेवर घुवरमाटा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर हे सर्वात पश्चिमेकडचं जे टोक आहे त्याचं रेखावृत्तीय मूल्य आहे 68°7'. त्यानंतर आपण जसं पूर्वेकडे जाऊ तसं अरुणाचल प्रदेशमधलं सर्वात शेवटचं जे टोक आहे ज्याला केभित्यो आपण असं म्हणतो, तर त्याचं रेखावृत्तीय मूल्य आहे 97°25' पूर्व रेखावृत्ती. या पद्धतीनं आपण भारताचा दक्षिणोत्तर आणि पूर्व पश्चिम म्हणजे अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती यांच्या संदर्भात विस्तार आपण समजून घेतलेला आहे. आता आपण ब्राझीलचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती या संदर्भातला विस्तार समजून घेऊ. ब्राझील हा पूर्णपणे पश्चिम गोलार्धात आहे आणि ही जी ठळक रेषा आपण बघतो आहोत हे आहे विषुववृत्त. म्हणजे ब्राझीलचा काही भाग हा उत्तर गोलार्धात असून बहुतांश भाग हा दक्षिण गोलार्धात आहे. आता आपण अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते यांच्या माध्यमातून ब्राझीलचं स्थान बघू. तर ब्राझीलची सर्वात दक्षिणेकडची जे टोक आहे त्याचं अक्षवृत्तीय मूल्य आहे 33°45' दक्षिण. हे जे या ठिकाणी आहे 33°45' दक्षिण ते इथं विषुववृत्ताला हे अक्षवृत्तीय मूल्य 0 होतं. त्यानंतर आपण उत्तर गोलार्धामध्ये याचं मूल्य शोधायचं आहे, तर ते आहे 5°15' उत्तर. म्हणजे ब्राझीलचा दक्षिणोत्तर विस्तार जो आहे तो 5°15' उत्तर ते 33°45' दक्षिण असा आहे. आता रेखावृत्तांच्या संदर्भात जर याचा विचार करायचा झाला तर आपल्याला माहीत आहे की ब्राझील हा पूर्णपणे पश्चिम गोलार्धात आहे. त्यामुळं ब्राझीलच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाऊ तसतसं याचं रेखावृत्तीय मूल्य वाढत जातं. आता या ठिकाणी ब्राझीलचा सर्वात पूर्वेकडचं टोक जर बघितलं आपण तर त्याचं रेखावृत्तीय मूल्य जे आहे ते आहे 34°45'. या ठिकाणी आपण 35° अक्षांशाचं हे रेखांश 35° रेखांश बघू शकतो. त्याच्या थोडंसं अलीकडं 34°45' पश्चिम रेखावृत्त ते ह्या टोकाला ब्राझीलच्या पूर्व टोकाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणचं रेखावृत्तीय मूल्य आहे 73°48' पश्चिम. अशा प्रकारे ब्राझीलचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार आहे. आता आपण भारताच्या सीमेशी संलग्न असणाऱ्या देश किंवा जलाशयांच्या सीमा यांचा अभ्यास करणार आहोत. तर भारताच्या सर्वप्रथम पश्चिमेचा जर विचार केला आपण तर भारताच्या पश्चिमेला पाकिस्तान हा देश आहे. त्यानंतर दक्षिण थोडंसं खालच्या बाजूला इथं बघितलं तर हा आहे अरबी समुद्र. म्हणजे भारताच्या पश्चिम दिशेला अरबी समुद्र आणि पाकिस्तान हा देश आणि अरबी समुद्र हा समुद्र आहे. भारताच्या उत्तरेचा जर विचार केला आपण तर अफगाणिस्तान हा देश जे आहे याची जी सीमा आहे ती भारताच्या उत्तर सीमेला लागून आहे. थोडीशी सीमा आहे परंतु हे अफगाणिस्तान हा जो मोठा देश दिसतो हा आहे चीन, नेपाळ आणि भूतान हे भारताच्या उत्तर सीमेवर असलेले देश आहेत. आता भारताच्या पूर्व सीमेवर कोणते देश आहेत तर भारताच्या पूर्व सीमेवर हा आहे बांगलादेश, त्यानंतर हा आहे म्यानमारचा देश आणि खाली जो दिसतो हा जलाशय हा आहे बंगालचा उपसागर. आता भारताच्या दक्षिणेला कोणत्या सीमा आहेत तर भारताच्या दक्षिणेला श्रीलंका हा देश आणि हा मोठा जो विशाल जलाशय दिसतो हा आहे हिंदी महासागर. अशा प्रकारे भारताच्या सीमा वेगवेगळ्या देशांना आणि जलाशयांना संलग्न आहेत. आता ब्राझील या देशाशी कोणत्या देशांच्या सीमा किंवा जलाशयाच्या सीमा संलग्न आहेत त्याचा अभ्यास करू. ब्राझीलच्या पश्चिमेला आपण जर बघितलं तर हा पेरू, त्यानंतर बोलिव्हिया, पॅराग्वे ह्या 3 देशांच्या सीमा ब्राझीलच्या पश्चिमेला आहेत. ब्राझीलच्या दक्षिणेला कोणते देश आहेत तर ब्राझील दक्षिणेला अर्जेंटिना आणि पेरू हे 2 देश आहेत. अर्जेंटिना तसा हा पश्चिम दिशेला दिसतो परंतु त्याचा विस्तार जो आहे तो खाली ब्राझीलच्या दक्षिणेला जास्त असल्यामुळं अर्जेंटिना आणि उरुग्वे हे 2 देश ब्राझीलच्या दक्षिणेला आहेत. ब्राझीलच्या पूर्वेला काय आहे तर ब्राझीलच्या पूर्वेला आपण बघतो की कोणताही देश नाही आहे. तर हा पूर्णपणे दक्षिण अटलांटिक महासागर जो आहे तो ब्राझीलच्या पूर्वेला आहे. आणि ब्राझीलच्या उत्तरेला कोणते देश आहेत तर उत्तर अटलांटिक महासागर, फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, व्हेनेझुएला आणि कोलंबिया हे देश ब्राझीलच्या उत्तर दिशेला आहेत.
मित्रांनो, आता भारत आणि ब्राझील या दोन देशांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल आपण थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. आपल्याला माहीत आहे की ब्रिटिशांनी सुमारे 150 वर्षांपेक्षाही जास्त काळ भारतावर राज्य केलं. 1947ला 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मात्र स्वातंत्र्य मिळालं म्हणजे सगळंच काही आलबेल होतं असं नाही आहे. पहिल्या 20 वर्षातच आपल्याला 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. अनेक ठिकाणी दुष्काळ पडला होता. शेजारी राष्ट्रातून वगैरे निर्वासितांची लोंढे आली आपल्याकडं. गरिबी, दारिद्र्य, अन्नधान्याची कमतरता अशा अनेक समस्यांना तोंड देत भारत आपल्या प्रगतीपथावर जात राहिला आणि आज भारत हा जगातील एक प्रमुख विकसनशील राष्ट्र म्हणून ओळखला जातो. एवढंच नाही आहे तर वेळोवेळी केलेल्या आर्थिक सुधारणांचा परिणाम म्हणून भारत हा आज जगातली एक प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखला जातो. भारतानं प्रामुख्यानं 1991ला आर्थिक सुधारणा सुरू केल्या. त्यानंतर वेळोवेळी या सुधारणांमध्ये बदल होत गेले. पूर्वी भारत ही एक बंदिस्त अर्थव्यवस्था होती. मात्र 1991ला ती खुली केल्यामुळं जागतिक उत्पादनांना भारतामध्ये प्रवेश मिळाला आणि त्या तोडीची उत्पादनं आपल्या उत्पादकांना बनवायला लागल्यामुळं आपल्या उत्पादकांची गुणवत्ता वाढल्याने आपल्याही उत्पादनांना जगामध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश मिळाला. याचा परिणाम म्हणून आणि वेळोवेळी केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे भारत आज एक प्रमुख आर्थिक शक्ती म्हणून उदयास येतोय. या घटनेस जोडीस जोड म्हणून भारतामध्ये तरुणांची संख्या सर्वात जास्त आहे. आज भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. कारण वयवर्ष 16 ते 60 ही जी कार्यप्रवण लोकांचा जो गट आहे त्यामधील लोकसंख्या भारतामध्ये सर्वात जास्त आहे आणि भारताच्या प्रगतीसाठी ही एक चांगली गोष्ट आहे. आता आपण ब्राझीलच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल थोडक्यात चर्चा करूया. ज्याप्रमाणे भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं त्याचप्रमाणे ब्राझीलवर सुद्धा 300 वर्षांपेक्षाही जास्त काळ पोर्तुगीज लोकांनी राज्य केलं आणि 7 सप्टेंबर 1822 साली ब्राझील हा स्वतंत्र झाला. त्यानंतर एक ठळक घटना म्हणजे 1930 ते 1985 अशी 55 वर्ष तो लोकप्रिय राष्ट्रपती लष्करी राजवटीखाली होता. 20व्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये जगाला वित्तीय समस्यांना तोंड द्यावं लागलं. मंदी आली होती. त्याचा परिणाम ब्राझीलच्या अर्थव्यवस्थेवरही झाला. ब्राझीलनंही या समस्येला तोंड देत आज ब्राझील नुसतंच या समस्येतून सावरलं असं नाही तर जगाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा किंवा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकणारा असा देश म्हणून ब्राझीलची आज गणना केली जाते. आणि भविष्य काळामध्ये भारताप्रमाणेच ब्राझीलसुद्धा जगातली एक मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येऊ पाहतो. तर ही आपल्या ह्या दोन्ही देशांची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मित्रांनो, आपल्या समोर हा आता जगाचा आराखडा आहे. या आराखड्याचा वापर करून काही प्रश्नांची आपण आता उत्तरं द्यायची आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतो की हा जो काळ्या रंगाने पेन्सिलने रंगवलेला जो प्रदेश आहे हा आहे आपला देश भारत. आणि या ठिकाणी जो आहे हा आडव्या रेषांवरून दाखवलेला जो देश आहे तो आहे ब्राझील. तर सहजपणे जर बघितलं आपण तर कोणता देश आकाराने मोठा आहे तर भारतापेक्षा ब्राझील हा आकाराने निश्चितच मोठा आहे हे आपण सहज ओळखू शकतो. दुसरा प्रश्न आहे की अक्षवृत्तीय विस्तार कोणत्या देशाचा जास्त आहे तर हेही आपल्याला सांगता येईल की भारताच्या तुलनेत ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार जास्त आहे. आता खंडांच्या संदर्भात या दोन्ही देशांचं स्थान सांगता येईल का तर बघा, ह्या ज्या 3 रेषा आहेत ही पृथ्वीवरील प्रमुख वृत्त आहेत. ही जी मधली रेषा आहे हे आहे अक्षवृत्त. याच्या उत्तरेला ही जी लाल रंगाची रेषा दिसते हे आहे कर्कवृत्त जे भारताच्या मध्यातून जातं. विषुववृत्त जे आहे ते ब्राझीलच्या उत्तर भागातून जातं आणि जी खालची रेषा आहे हे आहे मकरवृत्त जे ब्राझीलच्या दक्षिण भागातून जातं. आता ही जी उभी रेषा आहे तर हा आहे इंग्लंड. या इंग्लंडमधील ग्रीनिच्या शहरातून जे मूळ रेखावृत्त गेलेलं आहे ते 0° रेखावृत्त आहे आणि याच्या पूर्णपणे पूर्व गोलार्धात हा भारत आहे
आणि विषुववृत्ताच्या वर म्हणजे पूर्णपणे उत्तर गोलार्ध आणि पूर्णपणे पूर्व गोलार्धात भारत हा देश आहे. आता ब्राझीलच्या बाबतीत विचार करायचा झालं तर पूर्णपणे ह्या मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेला म्हणजे ब्राझील हा पूर्णपणे पश्चिम गोलार्धात आहे. मात्र विषुववृत्ताच्या थोडासा भाग जर सोडला तर ब्राझील आपण म्हणू शकतो की बहुतांश ब्राझील हा दक्षिण गोलार्धात आहे. तर आपण ब्राझील आणि भारत हे या दोन देशांचं स्थान खंडांच्या संदर्भात कसं वेगळं आहे हे थोडक्यात समजून घेऊया. आता त्याच्यापूर्वी आपण ह्या आराखड्याच्या माध्यमातून जगातील 7 खंड कोणते आहेत ते समजून घेऊ. ही जी रेषा दिसते इथून हा जो अतिशय मोठा विस्तारित भूभाग जो दिसतो हा आहे आशिया खंड, जो जगातला सर्वात मोठा खंड आहे. हा जो मोठा देश दिसतो हा आहे रशिया, जो जगातला सर्वात मोठा देश आहे. याचा बहुतांश भाग हा आशिया खंडात आहे आणि इथून हा जो भाग आहे हा युरोप खंडामध्ये येतो. याची राजधानी मॉस्को वगैरे युरोप खंडात येते. हा संलग्न भूमीचा जगातील सर्वात मोठी सर्वात लांब संलग्न भूमी असल्यामुळे याला युरेशिया असंही म्हणतात, कारण आशिया आणि युरोप या दोन्ही खंडामध्ये याची भूमी आहे. हा जो भाग आहे हा आहे युरोप खंड, हा आहे इंग्लंड. ह्या इंग्लिश लोकांनी एवढ्या लांब येऊन भारतावर 150पेक्षा जास्त वर्ष राज्य केलेलं आहे मित्रांनो. आता हा जो आहे हा आहे आफ्रिका खंड. हे जे 2 मोठे भूपट दिसतात ह्यापैकी हा आहे उत्तर अमेरिका आणि ही आहे दक्षिण अमेरिका. या उत्तर अमेरिकेमध्ये प्रामुख्यानं ह्या रेषेच्या हा जो देश आहे हा आहे कॅनडा, जो रशियानंतर 2 नंबरचा जगातला सर्वात मोठा देश आहे. त्यानंतर ही जी रेषा आहे इथून हा जो देश आहे हा आहे USA, याला आपण ढोबळमानानं अमेरिका म्हणतो. डोनाल्ड ट्रम्प जे सध्या अध्यक्ष आहेत त्या देशाचे, जगातील सर्वात शक्तिमान देश. तर या ठिकाणी 48 संस्थान आहेत, 48 राज्य आहेत या भागात. हा जो भाग आहे हा आहे अलास्काचा, हे 49वे राज्य आणि या ठिकाणी हवाई बेटं आहेत ज्याची होनोलुलू नावाची राजधानी. अशी 50 संस्थान मिळून हे अमेरिकेची संयुक्त संस्थान असं म्हटलं जातं. याच ठिकाणी तुम्हाला न्यूयॉर्क आहे, वॉशिंग्टन आहे, लॉस एंजलिसमध्ये हॉलिवूड जे तुम्ही ऐकताय हे सगळे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर हा जो देश दिसतो हा आहे मेक्सिको. अशा मुख्यतः 3 देशांची मिळून ही उत्तर अमेरिका खंड बनलेला आहे. त्यानंतर काही छोटे मोठे देश या ठिकाणी आहेत, पनामा असेल किंवा या ठिकाणी कॅरिबियन राष्ट्र, ज्याला वेस्ट इंडिजची क्रिकेट टीम जी म्हणतो आपण, तर ही कॅरिबियन देश आहेत. आणि हा जो आहे हा दक्षिण अमेरिका खंड आहे आणि याचा सर्वात मोठा जो भूभाग व्यापलेला आहे तो आहे ब्राझीलनं व्यापलेला. त्यानंतरचा मोठा देश आहे अर्जेंटिना, मग चिली, पेरू, बोलिव्हिया इत्यादी देश सगळे आहेत. भारतामध्ये एकूण 29 राज्य आहेत आणि ब्राझीलमध्ये एकूण आहेत 26 राज्य. तर जगाच्या आराखड्याच्या आधारे आपण ह्या गोष्टी समजून घेऊया. मित्रांनो, आत्ता आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांचं स्थान, विस्तार आणि सीमा या 3 भौगोलिक घटकांच्या अनुषंगानं या 2 देशांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे. मला आशा आहे आपल्याला व्यवस्थित समजलं असेल. मित्रांनो, सांगली शिक्षण संस्थेनं जे YouTube चॅनल सुरू केलेलं आहे आपण सर्वांनी ते सबस्क्राईब करा. बाजूला जे बेल बटन दिलेलं आहे ते तुम्ही दाबा, हे तुम्हाला याच्या पुढचे व्हिडिओ दिसतील. धन्यवाद.